अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रोतो नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं मेड फॉर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आपण श्रवण करत आहात भगवान श्री दत्तात्रयांच्या दिव्य बाललीला, श्री दत्तांचे बालपण आणि मौजबंधन. अत्रे ऋषींच्या आश्रमामध्ये चंद्र, दुर्वास आणि भगवान श्री दत्तात्रय हे तिन्ही गोजीरवाणी साक्षात चैतन्याची रूप अनेक लीला करीत वाढत होते. आपल्या खोड्यांनी अनसूयेला बेजार करत होते. साक्षात परब्रह्म मायेचा पार्थिव खेळ खेळायला अनसूयेच्या अंगणी अवतरलं होतं आणि तापसी वैरागी अत्री आपलं सारं तपोनिधान विसरून गृहस्थासारखे त्या लहान मुलांशी खेळत होते. एखाद्या संसारिक पित्याप्रमाणे त्यांचे सारे हट्ट पुरवत होते. मुलं खो खो, आटापाट्या, हुतुतू, विटीदांडू, गोट्या असे सगळे खेळ खेळत होते. आपल्या पित्यालाही सोबत घेऊन खेळ खेळत. हा खेळ कसा असे? अर्थातच अलौकिक. विटीदांडू म्हणजे जीवशिव, गली ही माया. दोघे खेळणारे म्हणजे एक कोलक आणि एक झेलक. लगोऱ्यांचा खेळही असाच. एकावर एक 7 लगोऱ्या म्हणजे 7 चक्र. ही अलगद भेदून जाऊन स्वात्मसुख मिळवणं, अहंकाराचा उन्मत्त चेंडू उसळून जर लगोऱ्यावर आपटला तर अनेक जन्म म्हणजे अनेक डाव खेळूनही हे स्वात्मसुख लाभणार नाही. हा लगोऱ्यांचा खेळ श्री दत्तात्रय फार सुरेख खेळत असत. कोणताही खेळ असो, दत्तप्रभू ते जिंकेतच असत. असेच खेळत खेळत एकदा श्री दत्तात्रयांना लपंडाव खेळायची हुकी आली. दुर्वासांनाही आनंद झाला आणि मग पहिला डाव आला श्रीदत्तांवर. आणि मग अंतर्ज्ञानाने श्रीदत्तांनी सगळ्यांना पकडून आणलं आणि त्यांना बाद केलं. आता लपायची पाळी होती अवधूतांची. सर्वांनी डोळे मिटले. दत्त लपायला गेले आणि मुलं त्यांना शोधायला लागली. दऱ्या खोऱ्यातून धावली, कडे कपारी धुंडल्या, सारा आश्रम पालथा घातला, कुरणं शोधली, पण दत्त काही सापडेना. तास झाला, 2 तास, तरी मात्र दत्त कोणाला सापडेना. आता काय करायचं? मुलांच्या तोंडचं पाणी पळालं. ती घाबरली. आईवडिलांनी विचारलं तर काय उत्तर द्यायचं म्हणून बावरली आणि शेवटी माराच्या भीतीनं रडू लागली. त्यांचं हे रडणं ऐकून श्रीदत्त त्यांच्या पुढे हजर झाले आणि म्हणाले, अरे असा शोक करायला काय झालं तुम्हाला? दत्तांना पाहून सगळ्या सवंगड्याच्या जीवात जीव आला. त्यांनी विचारलं की अरे एवढा वेळ तू लपला होतास तरी कुठे? आम्ही तुला शोधायला एकही ठिकाण शिल्लक ठेवलं नाही. दत्त म्हणाले, अरे मी तर तुमच्यापाशीच होतो, पण तुमचं लक्ष माझ्याकडे नव्हतं. तुमचं चित्त दुसरीकडेच होतं, म्हणून तुम्हाला आम्ही तुमच्या इतका जवळ असूनही दिसतो नाही. जसा जसा भक्तिभाव तसा त्याला देव भेटतो. असो, दिवस भराभरा निघून जात होते. शैशयुगातून कौमारी अवस्थेमध्ये प्रवेश केला आणि ती तिघे अधिक विचारी बनली. अनसूया आणि अत्रींनी ऋषीजनांना पाचारण केलं आणि दुर्वासांच्या मौजबंधनाचा प्रस्ताव मांडला. ऋषींनी पत्रिका पाहून मुंजेसाठी लागणारा सुदीन शोधून दिला आणि व्रतबंध विधीला प्रारंभ केला. दुर्वासांना ब्रह्मचर्य दिलं आणि गायत्री मंत्राचा उपदेश केला. अशा प्रकारे दुर्वासांची मुंज झाली. असेच दिवस जात होते. श्रीदत्त सुद्धा आता कौमारी अवस्थेमध्ये आले आणि माता पितेंनी द्विजांना पुन्हा पाचारण केलं. शुभतिथी पाहून मौजबंधनाचे संस्कार करायचे ठरवले. सर्व आप्तवर्गांनाही निमंत्रण दिलं. देव ऋषी समस्त आले. मंगलवाद्य वाजू लागले आणि योग्य वेळी चौलकर्म उरकलं. उपनयनासाठी अतिशय सुंदर मंडप उभारला. बोहलं तयार केलं. शोभायमान मंगल तोरण दारामध्ये लावलेलं होतं. अनेक द्विजवर सभामंडपात बसलेले होते. पुण्याह वाचन झालं. देवप्रतिष्ठापना झाली. त्यांची पूजा झाली. देवकांताही तेथे आलेल्या होत्या. त्या सर्व श्रेष्ठ आणि वरिष्ठ अशा मंडळींना श्रीदत्तांनी नमस्कार केला. त्यांचं उपनयन केलं. वाद्यांच्या मंगल घोषामध्ये त्यांना स्नान घातलं. बटूला नवीन वस्त्र घालायला दिली आणि शेवटी अंतरपाठ धरून ब्राह्मण उभे राहिले आणि पिता पुत्र बोहल्यावर चढले. द्विजांनी सावधान म्हणून मंत्र म्हटले आणि पुत्राला कर्मदीक्षा दिली. सर्वांनी अक्षता टाकल्या.
सकळ देवदेवतांचं स्मरण करून दत्तात्रेयानं ती दीक्षा ग्रहण केली आणि मग द्विजांनीही दत्तांचा निर्विघ्न प्रतिपाल करण्याची देवांना प्रार्थना केली. अत्रे मुनींनी श्री दत्तांना उपदेश केला. यज्ञोपवीत जानवं गळ्यामध्ये घातलं आणि कानामध्ये गायत्री मंत्र सांगितला. अशा रीतीनं दीक्षाविधी संपवून होम हवन द्विजांनी पूर्ण केलं आणि अनसूया मातेनं श्री दत्तांना भिक्षा घातली. रात्री भिक्षाबळ काढली. दत्तांना बोहल्यावर बसून सर्व आप्तेष्टांनी आहेर केला. सर्व ललनांनी त्यांच्या पदरी भिक्षा घातली. सर्व अनेक उरकून जमलेल्या लोकांनी स्नानसंध्यादी नित्यकर्म उरकली आणि अग्नीला आहुती दिली. दत्तांनाही त्या अग्नीसमोर बसून आहुती द्यायला लावली आणि मग आसनावर बसून सर्व नरनाऱ्यांनी त्यांना दक्षिणा अर्पण केली. त्यांच्या पायाचं तीर्थ घेतलं आणि अशा रीतीने आहेर झाल्यावर यज्ञयाग संपल्यावर अत्रींनी मांडव परतणी केली. जसा त्याचा योग्य सन्मान ठेवून त्यांना जसा तसा आहेर करून संतुष्ट केलं आणि मग त्यानंतर दुर्वासांना आणि दत्तांना अत्रींनी वेद अध्ययनाला बसवलं. चंद्रही त्यांच्यातच अध्ययन करण्यास बसे. लक्षपूर्वक पठण करी आणि पुढे तोही कौमारी अवस्थेमध्ये आल्यानंतर त्याचंही मौजबंधन करून टाकलं आणि ज्येष्ठ भावांच्या बरोबरीनं धाकटा चंद्रही वेदांत ज्ञानामध्ये मग्न झाला. अनेक काव्य त्यांनी वाचली, श्रुती स्मृती अभ्यासल्या, उपनिषदामधील रुचा मुखोद्गत केल्या. त्यांनी उपासनेतील सर्व सिद्धांत जातीने पडताळून पाहिले आणि मग सरते शेवटी अत्रि मुनींच्या आणि माता अनसूयेच्या चरणी विनंती केली की आम्हाला वेदाज्ञेप्रमाणे तीर्थाटन करावंसं वाटत आहे, ब्रह्मचर्याचं पालन करावंसं वाटत आहे, आम्हाला भिक्षा मागून सतत भ्रमण करावंसं वाटत आहे, त्यासाठी आम्हाला आज्ञा द्यावी. अशा तऱ्हेनं दुर्वास, श्रीदत्त आणि चंद्र तिघेही अनसूया अत्रींपुढे हात जोडून उभे राहिले आणि आपल्या मृदू आवाजात यात्रागमनाची आज्ञा मागू लागले. अत्रेय आणि अनसूयेला पुत्रांच्या या आज्ञेनं दुःख तर झालं, पण शेवटी मोह त्यांनी बाजूला सारला आणि मग दुर्वास, चंद्र आणि श्रीदत्त यांना त्यांनी तीर्थयात्रेची अनुज्ञा दिली. दुर्वास वयाने ज्येष्ठ, त्यांना दोघाही भावांचं सांभाळ करायला सांगितलं आणि चंद्राला मोठ्या भावांच्या आज्ञेचं पालन करायला सांगून त्यांनी निरोप दिला. त्या तिन्ही मुलांना वेशीपर्यंत पोचवायला सर्व ब्रह्मवृंद आला होता आणि निरोप देऊन आपापल्या स्वस्थानी परतले आणि मग इकडे श्रीदत्त, दुर्वास आणि चंद्र विविध तीर्थक्षेत्र बघत मार्गक्रमण करू लागले. आणि श्रोतो, याचबरोबर आजची ही कथा इथे समाप्त होत आहे. कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न किंवा काही सूचना असतील तर त्यासुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मेड4 मराठीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.